हॅलो, वेलकम, वेलकम टू द माय चॅनल. सो येस, टायटल बघून सगळे अचंबित झालेत. येस. सो 5,000पासून आपण कशी काय ट्रेडिंग सुरू करू शकतो, हे मी तुम्हाला आज सिक्रेट जे आहे ते सांगणार आहे. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि येस, तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांना ज्यांना खरंच याची गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअरही करा. सो चला मग बघूया कसं काय करू शकतो आपण 5,000पासून ट्रेडिंग. चला चला चला. नमस्कार. सगळ्यांचं वेलकम आहे पुन्हा एकदा माझ्या पेजवरती. तर तुम्ही सगळेच हेच बघायला आलेला आहात, की आपण 5,000च्या कॅपिटलपासून कसं काय ट्रेडिंग सुरू करू शकतो. ह्याच्यासाठी ना एक छान असे प्लॅटफॉर्म्स आहेत, जिथे आपण आपल्याला वेळ असेल ना, त्या पद्धतीने इथे सेटअप्स जे आहेत ते जे काही आपण शिकलेलो आहोत, ते इथे एनालिसिस करून त्याच्यावरती काम करू शकतो. तर चला तर बघूया मग कुठले आहेत ते सेटअप्स. हा आहे आपला क्रिप्टोचा प्लॅटफॉर्म. तर तुम्ही इथे पाहू शकता, की कशा पद्धतीने मी इथे सेटअप एनालिसिस केलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता की हा XRPचा चार्ट आहे विच इज माय फेव्हराइट. ओके. इथे तुम्ही बघू शकता की मी FVG लेवलनुसार आणि एक इथे लॉजिक यूज केलं विथ कमीत कमी कॅपिटल. कमीत कमी कॅपिटल इथे तुम्ही बघू शकता. हे मार्केट अपट्रेंड होतं. त्याच्यानंतर इथे एक वरती इनडिसिजन कॅन्डल म्हणली, ती पण एकदम परफेक्ट रेजिस्टन्सला. एक इथे ट्रेड लाईन आहे बघा, मी इथे ड्रॉ केलेली आहे. ती एकदम रेजिस्टन्सला मी इथे ड्रॉ केली आणि इथे हा रिव्हर्स झालाय. इथे मी कमीत कमी क्वांटिटीमध्ये एक एनालिसिस समजा किंवा जर मला शिकायचं आहे, तर तेही मी इथे करू शकते. तुम्ही इथे बघू शकता एक FVG मी इथे बॉक्स बनवलेला आहे, विच इज काय? FVGचा फुल फॉर्म काय हे तुम्ही मला कमेंट सेक्शन्समध्ये सांगा. आणि तुम्हालाही माझ्या पद्धतीने अशाच पद्धतीने प्राइस ॲक्शन शिकायचं असेल, तर मला कमेंट सेक्शन्समध्ये सांगू शकता. आणि त्यासाठी लिंक पण जी आहे ना, ती मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन आउट केलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे बरेच कॉइन्स आहेत. तुम्ही म्हणाल ह्याच्यात खूप व्हॉल्यूम असतं मॅडम. असू दे की आपलं कुठे मोठं पहाड बांधायचं. बघा 5,000च्या कॅपिटलवरती तुम्ही फार मोठी स्वप्न नाही बघू शकत. पण येस, त्याच्यातून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, एनालिसिस करू शकता आणि थेंबे थेंबे तळे साचे. ही सिस्टम नक्कीच फॉलो करू शकता. आता हा BTCचा चार्ट आहे. ओके. BTC वरती, Ethereum वरती, SOL. ह्या प्रत्येक कॉइन्स वरती आपण वेगवेगळ्या पद्धतीने एनालिसिस नक्कीच करू शकतो. विथ कम से कम कॅपिटल हा 24/7 आहे आणि सॅटर्डे संडे आहे. तुम्ही तुमचा जॉब, बिझनेस सांभाळून ह्या गोष्टी नक्कीच फॉलो करू शकता. आता FVG काय हे मला कमेंट सेक्शन्समध्ये सांगा बरं का, आणि तुम्ही माझी स्ट्रीम कुठून पाहताय तेही मला कमेंट सेक्शन्समध्ये सांगा. ओके. आता आपण गोल्डमध्ये पण एनालिसिस करू शकतो. ओके. आता मी गोल्डच्या पण चार्टवरती तुम्हाला नेते. आणि हे बघा, जर आपल्याला बिटकॉइन करायचे किंवा क्रिप्टो करायचंय, गोल्डमध्ये एनालिसिस करायचं ना, तर सिम्पली ना पहिल्या न्यूजेस बघायच्या, की काही अनाउन्समेंट वगैरे आहे का? तर मी जी न्यूज बघायचं असेल ना, तेव्हा मी फॉरेक्स फॅक्टरीची वेबसाईट जी आहे ती यूज करते. अभी इधर तो हॉलिडे हॉलिडे है, क्योंकि हॅपी न्यू इयर, मेरी क्रिसमस जे आहे ते सध्या सुरू आहे. हे अशा पद्धतीने जे आहे ना, हे तुम्ही ते न्यूजेस बघू शकता. ते हळू-हळू मी तुम्हाला सांगेन, की कशा पद्धतीने तुम्ही एनालिसिस करू शकता, कशा पद्धतीने तुम्हाला त्याचा यूज करून घ्यायचा आहे. सध्या बँक हॉलिडे आहेत सगळीकडे आणि तुम्हालाही अ, ही व्हिडिओ येईपर्यंत मेरी क्रिसमस, हॅपी न्यू इयर. ओके. तुम्हीही मला कमेंट सेक्शन्समध्ये हॅपी न्यू इयर लिहून द्या, जर तुमचा न्यू इयर हॅपी होणार असेल तर. आणि नवीन एनालिसिस करा, नवीन बोलतात ना गोल्स ठरवा, की येणाऱ्या 2026 मध्ये मी काही ना काहीतरी नक्कीच वेगळं जे माझे आउट ऑफ द सर्कल आहे ते करण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, जर तुम्हाला माझ्याकडून मी कोणता पर्सनल सेटअप यूज करते हे जर जाणून घ्यायचंय, तर ह्या व्हिडिओला भरभरून जे आहेत ना लाइक्स द्या, कमेंट्स करा. म्हणजे मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतायत. तुमच्या लाइक्स, कमेंट्समधूनच मला मोटिव्हेशन मिळणार आहे. येस. एक हा आपण एनालिसिस बघितला. डेल्टा एक्स इंजिनियर आणि CoinD6 हे 2 प्लॅटफॉर्म्स मी यूज करते, व्हिच इज कंप्लीटली जे आहेत ना FIU अंडर रजिस्टर आहेत आपल्या इंडियन अंडर. सो ते थोडेसे आपल्याला बरे पडतात. ओके. इकडे तुम्ही बघू शकता राइट हँड साइडला, की कशा पद्धतीने आपण बाय, लाँग करू शकतो. ओके. आणि आणखी इन डेप्थ इन्फॉर्मेशन आहे. तर तुम्हाला प्लॅटफॉर्म कशा पद्धतीने यूज करायचे हेही माहिती करून करायचं असेल, तर मला कमेंट सेक्शन्समध्ये सांगा. मी त्याच्यावरतीही स्पेसिफिक व्हिडिओ बनवेन. सध्या आता हा जो काही सुरू आहे, तो बघा किती व्यवस्थित पद्धतीने FVGला रिस्पेक्ट करत आहे आणि FVGच्या एकदम लेव्हलवरून रिव्हर्स भाग होतोय.
येस. सो तो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ह्याचा सेकंड पार्ट हवा आहे का तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मग हळू कोणते सेटअप्स आपण एनालिसिस करू शकतो, कशा पद्धतीने करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हो, माझी स्ट्रीम ही पूर्णपणे एज्युकेशनल पर्पज आहे. ह्यात मी कोणत्याही पद्धतीचं रिकमेंडेशन किंवा सल्ला देत नाही. तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं तिथे ट्रेड एनालिसिस करायचं असेल तर तुम्ही तो तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर्सच्या मदतीने आणि तुमच्या स्वतःच्या स्टडीनेच करावा ही नम्र विनंती. आता आपण गोल्डमध्ये गेलो, तर गोल्डनेही सध्या उच्चांक गाठलेला आहे. तुम्ही बघू शकता. ही मी सध्या 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आहे. पण जर आपण वन डे टाईम फ्रेमवरती गेलो, ओके बघा, वन डे टाईम फ्रेमवरती जर आपण गेलो, तर सध्या हल्लीच ह्याने एक रेझिस्टन्स ब्रेक केलेला आहे. सो व्हिच इज कमालीची बात आहे ही. सो अशाच पद्धतीने आपण एनालिसिस करू शकतो, ऑब्झर्वेशन करू शकतो. सो तुम्हाला ह्याच्यात शिकण्यासाठी इंटरेस्ट आहे का? किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये आधीच ट्रेडिंग करताय का? तेही मला सांगा. ओके. सो भेटूया इन डिटेल व्हिडिओमध्ये जेव्हा जी आपली नेक्स्ट पार्ट असेल, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्याच्यात कशा पद्धतीने ट्रेडिंग करायचं, एनालिसिस करायचं, ते मी तुम्हाला कमेंट्स येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो सी यू. आत्तासाठी एवढंच. जर कमीत कमी कॅपिटल पासून सुरुवात करायची किंवा तुमच्याकडे कमी कॅपिटल आहे, सो हे जे 2 वेज आहेत ते मला तरी बेटर वाटतात. बाय एव्हरीवन. बाय. हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ॲडवाइस देत नाही. क्रिप्टोकरन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंगमध्ये मोठा रिस्क असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टरसाठी सुटेबल असेल असेच नाही. नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स्ड फायनान्शियल ॲडवायझर कडून सल्ला घ्या. मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर नाही आणि या व्हिडिओमध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये. या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया हे फक्त पर्सनल एक्सपिरियन्सवर आधारित आहेत. याचा अर्थ असा नाही की मी त्यांना एंडोर्स करते किंवा गॅरंटीड रिटर्न्स मिळतील याची हमी देते. काही दिलेले लिंक्स हे एफिलिएटेड लिंक्स असू शकतात. म्हणजे जर तुम्ही त्यावरून साइन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात. या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग रिझल्ट दाखवले आहेत ते इलिस्ट्रेटिव्ह आहेत. फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही. पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्टशी गॅरंटी देत नाही. कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता.